दरम्यान खासदार संजय राऊतांनी गडचिरोलीमधील आश्रमशाळेतील सर्पदंशाने झालेल्या मुलींच्या मृत्यूवरून संताप व्यक्त केलेला आहे. बघूयात. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा गावामध्ये आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू झाला. ही अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आमच्यासाठी. आदिवासी पाड्यांवर आदिवासी आश्रमशाळांची अवस्था काय आहे याकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आहे का? तुम्ही नक्षलवाद संपवला म्हणताय गडचिरोलीचा, म्हणून आदिवासींचे मृत्यू थांबलेले नाही आहेत. ते अशा पद्धतीनं आपण मारताय. तुम्ही गडचिरोलीची स्टील सिटी करायला निघालेला 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूनं जर या राज्यांचं सरकार हळहळलं नसेल, अस्वस्थ झालं नसेल, तर यासारखं निर्दयी सरकार नाही आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो खाण उद्योग आहे, त्यांची जी वाहनं चालत आहेत, हजारो लाखो वाहनं जिथे चालत आहेत, त्या वाहनाखाली गेल्या वर्षभरामध्ये 150 आदिवासी चिरडून मेले आहेत. त्यांचा मृतदेहसुद्धा गायब केले जातात FIR नको म्हणून. रक्ताचं थरोळं साचतं गडचिरोलीच्या त्या रस्त्यांवरती. एखादा आदिवासी कोणी आला, 5 मिनटात ती बॉडी हलवली जाते आणि तिथे पाण्याचे फवारे मिळून ते रक्त साफ केलं जातं आणि पुरावा न असे 1500 लोक आतापर्यंत मेले. मध्यंतरी मला इथे येऊन ते काही लोक भेटले. मुख्यमंत्री काय करतो आहे? आदिवासी विकास मंत्री काय करत आहेत? मला सांगा. यासाठी विकास हवा आहे का तुम्हाला? काय मिळतं आदिवासींना? आदिवासींना विस्थापित केलं आहे तुम्ही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.